मग आपण म्हणतो की आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत, मग आपण ह्या देवाचं करू, त्या देवाचं करू, किंवा आपण लक्ष्मीचा जास्त करू. म्हणजे लोक फक्त पैशासाठी लक्ष्मीकडेच जातात. हो बरोबर. पण पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. म्हणजे ओके. धनलक्ष्मीची जर कृपा असेल तर माणूस एका रात्री स्टार होतो. कळलं? पुढे येते ती विद्यालक्ष्मी. ओके. विद्यालक्ष्मी म्हणजे काय, तर तुम्हाला काहीतरी करायचंय पण तुम्हाला नॉलेजच नसेल तर तुम्ही करणार आहे का? नाही. म्हणजे जर तुम्ही शिकलाच नाही तर तुम्हाला पैसा कमवता येईल का? म्हणजे विद्येविना गती गेली, गतीविना मती गेली, मतीविना धन गेले. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला सरस्वतीची कृपा असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जे काय करतो त्याच्यामध्ये आपल्याला विजय मिळवून देणं, मान सन्मान प्रसिद्धी कीर्ती देणं हे कोण देतं? विजयलक्ष्मी देते. म्हणजे ह्याच्यामध्ये संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो. पण ह्याच्यामध्ये स्पेसिफिक म्हणजे कर्क, वृश्चिक, मीन, कन्या आणि कुंभ या राशींना संघर्ष जास्त करावा लागतो. तर नमस्कार मित्रांनो, यथार्थ टॉक्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी घेऊन आलोय आजचा एक नवीन पॉडकास्ट. आजचा पॉडकास्ट आपण ॲस्ट्रोलॉजीवरती डिस्कस करणार आहोत. आपले ॲस्ट्रोलॉजीचे भरपूर पॉडकास्ट झालेले आहेत, पण त्याच्यामध्ये भरपूर असे डीपमध्ये डिस्कस करण्यात नाही आले. आज आपण असे टॉपिक निवडले आहेत जे आजपर्यंत डिस्कस झालेले नाही आहेत, तर त्याच्यावरती आज आपण सखोल डिस्कस करणार आहोत. तर माझी एक विनंती आहे, तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. आजचे पॉडकास्टचे गेस्ट स्वाती धिले मॅम आहेत. त्यांना 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. सो इंट्रोड्युसिंग स्वाती धिले. नमस्कार मॅम. नमस्कार मॅम, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत. पॉडकास्ट तर आपण करणारच आहोत, तर आपण डिस्कस चर्चा तर करणारच आहोत, पण मला हे जाणून घ्यायला आवडेल तुमचे नॉर्मल पर्सन ते ज्योतिषशास्त्राचा जो प्रवास आहे तो आमच्या ऑडियन्सला प्लीज कळवाल, सांगाल का? माझं नाव स्वाती ढिले. मी मूळची पुण्याचीच. मी 16 वर्ष कंपनीमध्ये काम केलं ॲज अ सुपरवायझर म्हणून, आणि एक पॅशन म्हणून मी या फील्डमध्ये आले, आणि 18 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. आणि ज्योतिष हे मला करायला खूप आवडतं, कारण याच्यातून मी जवळजवळ 25,000 ते 30,000 पत्रिका बघितलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये लोकांच्या आर्थिक, मानसिक, शारीरिक अशा बऱ्याच समस्या असतात आणि लोक खूप प्रॉब्लेममध्ये आहेत. ह्या गोष्टी खूप जवळून बघायला भेटतात, आणि त्यामुळं हे फील्ड एक करिअर म्हणून बाकीच्यांनी निवडायला पण काहीच हरकत नाही आहे. ओके ओके ओके. आणि तुम्हाला आय थिंक तुमची एक्सपर्टीज टॅरो रिडिंग, न्यूमरोलॉजिस्ट सगळ्यांमध्ये तुम्ही एक्सप्लोअर केलेलं आहे. हां, कारण मी याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, टॅरोट कार्ड, हस्तरेषा आणि अंकशास्त्र या सगळ्या गोष्टी करते. याचे क्लासेस पण घेते, आणि याच्यामध्ये वास्तू कन्सल्टिंग पण करते, वास्तू व्हिजिट पण करते. ओके ओके ओके. आता आपण सुरुवात करूया. मॅम, हे ज्योतिषशास्त्र काय असतं, किंवा कुंडली म्हणजे काय, आणि ह्याच्यामध्ये हे 9 ग्रह असतात, आणि ह्याच्यामध्ये असं मी ऐकलं की ह्यात 12 भाव पण असतात, तर ह्याच्यामध्ये थोडी क्लॅरिटी द्या. म्हणजे काय असतं नेमकं? याच्यामध्ये ज्योतिष म्हणजे काय, तर आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये सांगायचं म्हटलं, जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि आपण पूर्ण बॉडी स्कॅन करतो, आणि ते रिपोर्ट घेऊन जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, तेव्हा डॉक्टरला आपल्या ऑर्गनमध्ये काय फॉल्ट आहेत ह्या गोष्टी पटकन कळतात. अगदी त्याच पद्धतीनं कुंडली म्हणजे आपल्या बॉडीचं पूर्ण स्कॅनिंग, असं थोडक्यात सांगायला काही हरकत नाही. म्हणजे जेव्हा कुंडली म्हणजे हा खगोलशास्त्राचा एक अभ्यास आहे. जेव्हा आपण कुंडली घेऊन ज्योतिषाकडे जातो तेव्हा तो कुंडली बघतो. ती कुंडली कशी तयार होते, जेव्हा आपण जन्मतो तेव्हा ग्रह नक्षत्रांच्या पद्धतीनं, आकाशामध्ये जे ग्रह नक्षत्र असतात त्या पद्धतीनं आपली कुंडली तयार होते, आणि त्या पद्धतीनं नवग्रह आपल्या कुंडलीमध्ये प्रस्थापित होतात. पण जेव्हा आपण ज्योतिषाकडे जातो आणि त्याला कुंडली आपण दाखवतो, तेव्हा त्याला आपण न सांगता, काही न सांगता तो आपल्याला सगळं काही सांगतो की आपण कुठल्या परिस्थिती आहे मध्ये. ती गोष्ट सांगणं म्हणजे प्रेडिक्शन करणं होय. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा त्या समोरच्या माणसाला आपण एक्झॅक्ट माणसाकडे आलो या गोष्टीची जाणीव होणं म्हणजे कुंडली सांगणं होय. पण या कुंडलीमध्ये नक्की काय असतं, म्हणजे तो माणूस येतो आपल्याकडे, ते पत्रिका घेऊन येतो की आपल्याला सांगतो, ती कुंडली PC वरती येते, पण एक्झॅक्ट त्या माणसाला कळत नाही की आपण काय करतोय किंवा काय आहे नक्की. तर त्याच्यामध्ये कुंडली म्हणजे नेमकं काय असतं, तर कुंडलीमध्ये आपल्या 12 भाव असतात. म्हणजे 12 भावामध्ये ती विभागली गेलेली असते. तर त्याच्यामध्ये कुंडलीमध्ये आपल्याला सामाजिक, मानसिक, आर्थिक त्या माणसाची सगळीच परिस्थिती कळते. म्हणजे पहिल्या भावामध्ये त्या माणसाची आपल्याला पर्सनॅलिटी कळते, तो माणूस दिसायला कसा असेल, त्याच्या आवडीनिवडी कशा असतील. दुसऱ्या भावामध्ये त्याचं कुटुंबस्थान, त्याचं धनस्थान, त्याची वाणी कशी आहे ह्या गोष्टी कळतात. तिसऱ्या स्थानामध्ये तो कुठल्या गोष्टीमध्ये पराक्रम करणार आहे, त्याचे छोटे छोटे प्रवास कसे होणार आहेत, त्याची भावंड कशी असतील, त्याला मानसिक विकार कोणते होतील या गोष्टीची जाणीव होते. चौथ्या घरामध्ये आईचं सुख भेटतं, त्याच्यामध्ये त्याला वाहन सौख्य, गृहसौख्य कसं लाभेल या गोष्टी कळतात. 5व्या घरामध्ये त्याची संतती कशी असेल, त्याचं शिक्षण कसं होईल या गोष्टी जाणवतात.
6व्या स्थानामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये त्याला रोग कोणते होणार आहे, शत्रू कोणते येणार आहे, जीवनातले अडथळे कसे होणार आहेत, ब्लॅक मॅजिक त्याच्यावरती होणार की नाही, ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात. 7व्या घरामध्ये त्याचे भागीदार, त्याचा जोडीदार, ह्या गोष्टी कळतात. 8व्या भावामध्ये आपल्याला वारसहक्कानं मिळणारं धन किंवा 2 नंबरचा पैसा जो आपण म्हणतो, म्हणजे त्या मार्गाने पैसा मिळणारा पैसा, ह्या गोष्टी आपल्याला कळतात. 9व्या घरामध्ये ती व्यक्ती स्पिरिच्युअल कशी आहे, तिचं विदेशी आगमन आहे का, किंवा ती गुरुसंधी तिला आयुष्यामध्ये प्राप्त होईल का, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये कळतात. 10व्या घरावरनं आपल्याला तो बिझनेस करेल किंवा तो नोकरीमध्ये त्याला स्टॅबिलिटी मिळेल, त्याचे वडील कसे असतील, त्याला मान सन्मान प्रसिद्धी कशी भेटेल, या गोष्टीची जाणीव आपल्याला त्याच्यातून कळते. 11व्या घरामध्ये त्याचे मित्रपरिवार कसे असतील, त्याला लाभ कसा होईल, त्याची धनस्थिती पण त्याच्यावरनं कळते. आणि 12व्या स्थानामध्ये म्हणजे व्ययस्थान त्याला आपण म्हणतो, म्हणजे मोक्षाचं स्थान आहे. त्याच्यामध्ये कोर्ट कचेऱ्यांचे मॅटर, हॉस्पिटल, चिंता, कलंक, आत्महत्या, तो डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर ह्या गोष्टी त्याच्या हातून होणार आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीची जी जाणीव होते ती आपण जेव्हा ती कुंडली पाहतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. म्हणजे जेव्हा व्यक्ती कुंडली घेऊन येते तेव्हा त्या माणसाची कुंडली, त्याची दशा, महादशा आणि त्याच्यामध्ये जे नवग्रह स्थापन झालेले असतात ह्याच्यावरून आपण प्रेडिक्ट करतो. पण आता ह्याच्यामध्ये जे नवग्रह असतात, म्हणजे आपण जेव्हा जन्मतो तेव्हा ग्रह नक्षत्रांच्या ह्याच्याप्रमाणे ते नवग्रह प्रस्थापित होतात. आणि प्रत्येक नवग्रहाला एक असं वैशिष्ट्य असतं. त्याच्यामध्ये जो पहिला रवी असतो तो पित्याचा कारक असतो. म्हणजे त्या पत्रिकेमध्ये आपण जेव्हा रवी पाहतो तेव्हा त्या व्यक्तीचे वडील कसे असतील, त्याला मान सन्मान प्रसिद्धी समाजामध्ये किती मिळणार आहे, ह्या गोष्टीची जाणीव होते. ती व्यक्ती पॉलिटिक्समध्ये जाईल का, राजकारण ती करेल का, ह्या गोष्टी आपल्याला तिथे जाणवतात. त्याच्यानंतर चंद्र आपण त्याच्या पत्रिकेमध्ये पाहिला तर त्याचं तो पॉझिटिव्ह किती असेल, त्याच्यामध्ये केअरटेकिंग नेचर किती असेल, ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात. मंगळ बघितल्यानंतर त्याच्यामध्ये हिंमत, साहस, धाडस, त्याची भावंड कशी असतील, ह्या गोष्टी जाणवतात. बुध बघितल्यानंतर आपण कुंडलीमध्ये त्याची बुद्धी, वाणी, आरोग्य, त्याचा पैसा कसा असेल, ह्या गोष्टीची जाणीव होते. गुरु बघितल्यानंतर त्याच्यामध्ये किती नॉलेज असेल, तो किती गोष्टी ग्रास्पिंग त्याची पॉवर आपल्याला कळते. शुक्रामुळे आपण त्याच्यामध्ये लॅविशपणा किती असेल किंवा तो म्हणजे तो कसं आयुष्य जगेल, लॅविश जगेल का तो नॉर्मली आयुष्य जगेल, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये कळतात. शनीमध्ये त्याच्यातली सातत्य, त्याच्यातली म्हणजे सिरियसनेसपणा, ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात. म्हणजे ती कुंडली बघून, ते ग्रह कुठे पडलेत, ह्या गोष्टी बघून आपल्याला एकंदर त्या माणसाच्या पूर्ण जीवनाचा जो आढावा आहे तो आपल्याला देता येतो. आणि जेव्हा हे आपण प्रेडिक्ट करतो तेव्हा समोरचा माणूस आल्यानंतर त्याची दशा, महादशा, अंतर्दशा, त्याची 7.5, त्याचा गुरु, त्याचा मंगळ दोष, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून आपण जेव्हा प्रेडिक्ट करतो ना तेव्हा तो माणूस थोडासा रिलॅक्स होतो. आणि ज्योतिषाकडे माणूस केव्हा येतो, जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असतो तेव्हाच तो येतो ना. हो बरोबर, ऑब्व्हियसली. आणि म्हणजे जसं तुम्ही म्हटला की जे 9 ग्रह हे 12 ह्याच्यामध्ये बसलेले असतात, मग त्या हिशोबाने तुम्ही प्रिडिक्ट सांगता. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की सपोज म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये चंद्र जर त्याचा 4th भावामध्ये असेल तर त्याच्या घरातली लोक, त्याची आई खूप प्रेमळ असते, पॉझिटिव्ह असतात, त्याच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी सायलेंट असतात, म्हणजे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान, ह्या गोष्टी असतात. त्या माणसाचं घर, चंद्र हा जलतत्वाचा कारक असतो, म्हणजे त्या माणसाचं घर कुठेतरी पाण्याच्या ठिकाणी पण असते, या गोष्टी आपण त्याला सांगू शकतो. म्हणजे वास्तुशास्त्र पण त्याच्यावरून आपल्याला कन्सिडर करता येतं. आणि जर शुक्र सप्तमामध्ये असेल तर त्या व्यक्तीच्या पत्रिकामध्ये लग्नाचे 2 योग असतात, म्हणजे ते पण आपण प्रेडिक्ट करू शकतो. मग तो मुलगा असेल तर त्याचा आपल्याला अर्कविवाह केला पाहिजे, जर ती मुलगी असेल तर आपल्याला तिचं कुंभक लग्न केलं पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला सजेस्ट कराव्या लागतात. आणि शुक्र जर असेल तर त्या व्यक्तीला, म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तिला जो लाईफ पार्टनर मिळणार आहे किंवा त्याला जी मुलगी मिळणार आहे ती खूप सुंदर असेल दिसायला, केअरटेकिंग नेचर भरपूर असेल, हौशी असेल आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे करणारी असेल. ओके, म्हणजे हे सगळं आपण प्रिडिक्ट करू शकतो जे त्या पर्टिक्युलर हाऊसमध्ये बसले असेल तर. मॅम, मी असं ऐकलंय की हे राहू, केतू आणि शनी हे खूप त्रासदायक असतात. आता तुम्ही ॲज अ एक्सपर्ट तुम्ही काय म्हणाल याच्याबद्दल? याच्यामध्ये कुठलाच ग्रह हा त्रासदायक नाहीये. याच्यामध्ये राहू आणि केतू हे आपण त्रासदायक म्हणतो किंवा हे छायाग्रह आहेत, हे छळग्रह नाहीयेत. राहू म्हणजे मुंडकं आणि केतू म्हणजे धड. राहूला मुंडकं आहे म्हणजे चेहरा आहे आणि केतूला धड आहे. आणि शनी जो आहे हा शनी कष्टदायक आहे पण तो त्रासदायक नाहीये. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की राहूची दशा आहे, बापरे आता काय करायचं.
पण राहू कसा आहे तर राहूला आकर्षण आवडतं, राहूला शॉर्टकट आवडतो. हा. म्हणजे ज्या लोकांना राहूचा प्रभाव म्हणजे ज्या लोकांवरती राहूचा प्रभाव आहे ती लोक सिनेसृष्टीमध्ये, युट्यूब चॅनलमध्ये किंवा राजकारणामध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये टॉप लेवलला जातात. म्हणजे राहू हा जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये खूप छान असेल तर रंकाचा राजा बनवण्याचं काम हा राहू करतो. ओके. किंवा एका रात्रीमध्ये माणूस स्टार बनतो ना, आणि एका रात्रीमध्ये आपण तो खाली पण आणतो, म्हणजे हा. असं पण ऐकलंय. म्हणजे तो खाली तो नाही आणत, हा. खालू वरती राहूच नेतो. म्हणजे हा. रंकाचा राजा बनवण्याचं काम हा राहूच करतो आणि एका रात्रीमध्ये स्टार बनवण्याचं काम हा राहूच करतो. मग हा राहू त्रासदायक कसा? ओके. म्हणजे पत्रिकेमध्ये राहू चांगला असेल तर माणसाच्या ह्या गोष्टी छान होतात. म्हणजे नागनाथ मंजुळे हे डिरेक्टर होते पण त्यांचा राहू स्ट्रॉंग होता. त्यांनी सैराट पिक्चर काढला, किती कमावले? हो बरोबर. म्हणजे राहूचा प्रभाव असल्यामुळेच कमवले. पण राहू चांगल्या स्थितीत असेल तर ह्या गोष्टी घडतात. पण जर पत्रिकेमध्ये राहू बिघडला तर त्याचे परिणाम पण भोगावे लागतात. म्हणजे त्या व्यक्तीचा जर राहू खराब झाला पत्रिकेमध्ये तर ती व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाते, चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये चुकीचे डिसिजन घ्यायला लागते किंवा मग त्या व्यक्तीला चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टी नाही कळत. म्हणजे ती व्यक्ती भ्रमित होते. किंवा राहूचा प्रभाव जर त्या व्यक्तीवरती असेल तर त्या व्यक्तीवरती ब्लॅक मॅजिकचा असर पण पटकन पडतो. ओके. म्हणजे चांगला नसेल तर. हा. म्हणजे आणि राहू हा आपल्याला असं इल्युजन प्राप्त करतो. हो. म्हणजे ह्या गोष्टी पण आहेत. पण राहू जर आपल्याला पत्रिकेमध्ये बिघडला तर त्याच्यावरती सोल्युशन्स पण आहेत ना. म्हणजे राहू जर आपण दान केलं, म्हणजे राहूसाठी काय तर राहूसाठी जर आपण मुळा खिसून अंगावरनं जर तो 4 वेळा उतरून जर आपण पाण्यामध्ये सोडला तर राहूचा जो आपल्याला त्रास होतो तो त्रास कमी होतो. किंवा राहूचं दान हे चहा पावडर असतं. म्हणजे चहा पावडरचा जे बिझनेस करतात त्यांचा राहू स्ट्रॉंग असतो. नवीन गोष्टी कळाल्या. हा. म्हणजे असं गोष्टी राहू देतो. त्याच्यानंतर आपण केतूकडे वळूया. केतू म्हणजे काय तर केतू राहूच्या अगदी अपोजिट असतो. केतू म्हणजे काय तर राहूला आकर्षण आवडतं, केतूला विरक्ती आवडते. आणि केतू अध्यात्माचा ग्रह आहे. राहू हा गॅम्बलर आहे. आणि केतू ज्याचा चांगला असतो पत्रिकेमध्ये तो व्यक्ती अध्यात्मामध्ये टॉप लेवलला जातो, त्याला गुरुसंधी प्राप्त होते. पण जर पत्रिकेत केतू बिघडला तर राजाचा रंक केतू बनवतो. म्हणजे त्या माणसाचं सगळं जातं तर त्यानं जर व्यवस्थित लाईफचं प्रिपरेशन केलं नाही तर. म्हणजे केतूची दशा पत्रिकेमध्ये 7 वर्षाचं असते पण ती जीवघेणी असते. म्हणजे त्याच्यामध्ये माणसाचं सगळं जातं किंवा कुठल्या गोष्टीमध्ये स्टॅबिलिटी मिळत नाही, सगळ्या गोष्टी अर्धवट होतात, व्यक्ती गोंधळलेली असते, व्यक्तीचा कॉन्फिडन्स कमी होतो. म्हणजे ह्या गोष्टी केतू देतो. आणि केतूचं असं पण ऐकलंय मी की तो डिटॅचमेंट पण देतो. हो देतो ना. पण केतू जर आपण म्हणतो ना की जर खराब झाला ना तर त्याच्यासाठी जर आपण कानामागे केशर लावलं, म्हणजे ज्याच्या पत्रिकेमध्ये केतूचं हे येतं तर केतू पळवतो. पण जर ते धावपळ थांबवायची असेल तर आपण कानाच्या मागे केशर लावलं ना तर आपली धावपळ थांबते. ओके. त्याच्यानंतर केतूसाठी जर आपण रस्त्यावरच्या कुत्र्यांना बिस्किट खाऊ घातलं, म्हणजे संकल्प करून घातलं की माझी केतूची दशा आहे, मला स्टॅबिलिटी मिळू दे, सगळं काही छान होऊ दे, मला योग्य मार्ग सापडू दे, म्हणजे कोणती पण गोष्ट संकल्प करून जर आपण टाकली तर तो केतू शांत होतो. अच्छा. ओके. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत हे केतू देतो. मग त्याच्यामध्ये आता आपण शनीकडे वळूया. मग शनी म्हणजे काय? शनी हा खूप हळू चालणारा ग्रह आहे. शनी एका राशीमध्ये 2.5 वर्ष राहतो आणि शनी हा धीम्या गतीने चालणारा, शांत आणि शिस्तप्रिय आहे. म्हणजे शनीला शॉर्टकट नाही आवडत. म्हणजे जर तुम्ही शॉर्टकट केला तर तो तुम्हाला फटके देतो. आणि जेव्हा शनीची महादशा येते, 7.5 येते, पणोती येते, तेव्हा तो शनी माणसाला खूप कष्ट देतो. आणि त्याच्यामध्ये तो कष्ट देतो पण त्याच्यामध्ये त्याला जे फळ देतो ते त्याच्या कर्तृत्वावरती असतं. म्हणजे तिथे माणसाने त्याचं कर्तृत्व चांगल्या पद्धतीने पार पाडलं तर शनी देताना भरभरून देईल. पण तिथे त्यानं जर शॉर्टकट केला किंवा तिथे त्यानं जर त्या गोष्टी व्यवस्थित नाही केल्या तर शनी त्याच्यामध्ये त्याला त्रास पण देतो. पण शनीच्या दशेमध्ये आपण सगळ्या गोष्टी म्हणजे प्रामाणिकपणे, सातत्याने आणि कोणाला न फसवता जर केल्या आणि किती कष्ट केले तर विना कुरकुर करता जर आपण त्या गोष्टी केल्या तर शनी आपल्याला भरभरून दीर्घकालीन यश, पैसा आणि प्रसिद्धी देतो. ओके. मी असं ऐकलं की सगळ्यात जास्त देणारा म्हणजे हा शनीच आहे. हो शनीच आहे. कारण शनीच्या महादशेमध्ये पैसा पण भरपूर येतो, कष्ट पण भरपूर येतात आणि शनी हा आपली पहिली परीक्षा घेतो आणि म्हणून शनी हा परीक्षक आहे. अच्छा. म्हणजे परीक्षेमध्ये पास झाल्याशिवाय तुला काय भेटणार नाही. पण तू परीक्षेमध्ये तू कॉपी केली तर तुला मी मार्क नाही देणार. तू जर अभ्यास केला आणि शांतपणे व्यवस्थित जर हे केलं तर मी तुला व्यवस्थित हे करेल. म्हणजे थोडक्यात काय तर राहू हा भ्रमाचा, केतू हा विरक्तीचा आणि शनी हा संयमाची आपली परीक्षा घेतो. ओके.
मॅम जसं तुम्ही आता बोलला की हे सगळे शनीचे पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी, हा. पण मला आता हा प्रश्न पडतोय की हे आपल्याला कसं कळणार असं सामान्य माणसाला की माझा शनी चांगला आहे का वाईट आहे? याच्यामध्ये जेव्हा शनीची 7.5 लागते किंवा शनीची लहान पणोती लागते जी 2.5 वर्षाची असते, 7.5 17 वर्षाची असते आणि शनीची महादशा ती 19 वर्ष असते. मग जेव्हा आपली शनीची ह्या गोष्टी चालू होतात हा, तेव्हा आपल्या घरामध्ये वयस्कर व्यक्तींची आपल्याला सेवा करावी लागते. म्हणजे आपल्या घरातल्या वयस्कर व्यक्ती आजारी पडतात, कंटिन्यू दवाखाना चालू राहतो, त्याच्यानंतर ऑफिसमध्ये आपल्याला प्रचंड काम पडतं, त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम झाला की दुसरा झाला की तिसरा, म्हणजे आपल्याला उसंत खायला वेळ नसतो. आणि मग त्यावेळेस असा प्रश्न पडतो की मी एक्झॅक्ट करू काय, आणि घरातल्या सगळ्या लोकांची जबाबदारी आपल्याला हँडल करावी लागते. मग तेव्हा आपल्याला जाणवतं की अरे आपली शनीची ढैया चालू झाली किंवा शनीची 7.5 चालू झाली, म्हणजे तेव्हा समजून घ्यायचं. आणि आता एक लाईव्ह एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. माझ्या म्हणजे मित्राचे कुंभ राशीच आहे, हा. तर त्याची तर 7.5 आता म्हणजे शेवटच्या टप्प्यावरती आले. त्याने त्या 5 वर्ष 5.5 वर्ष मी एवढा म्हणजे त्यांनी मेहनत केली आहे, म्हणजे रिझल्ट त्याच्या फेवर नव्हते करत. जे काय करतोय ते म्हणजे रिझल्ट येतच नव्हते. हा. मग एवढं परेशान केलं, पण आता कुठे त्याची लाईफ थोडी स्टेबल व्हायला लागली. म्हणजे शनी 7.5 वर्ष काय करतो, 2.5 वर्ष शनी पहिलं भरभरून देतो. हा. 2.5 वर्ष काय करतो, जे भरभरून दिलं ते बघतो कसं वापरताय किंवा काय करताय एक्झॅक्ट त्याचं. आणि पुढचे 2.5 वर्ष आहे ना, शनी आपल्याला घरातल्या लोकांची सेवा करायला लावतो, म्हणजे आजारी पाडणं किंवा काय, म्हणजे त्याच्यामध्ये तो आपल्याला व्याधी पण देतो. म्हणजे शनी सुरुवातीला भरभरून देतो, म्हणजे बघतो की जे दिलं ते टिकवणार की नाही टिकवणार. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तो आपल्याला सुख पण देतो, दुःख पण देतो. म्हणजे सुखामध्ये असताना तुम्ही खुश होतात, मग जेव्हा तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात तेव्हा तुम्ही एक्झॅक्ट काय करणार आहे. आणि जेव्हा थर्ड याच्यामध्ये आपल्याला घरातल्या लोकांची सेवा करायला लागते किंवा आपल्याला जे सगळे प्रॉब्लेम फेस करावे लागतात तेव्हा आपण एक्झॅक्ट काय करतो. म्हणजे शनी आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या आपल्याला घडवत असतो. म्हणजे शनी स्ट्रॉंग माणूस बनवत म्हणजे असतो. शनी आपल्याला त्रास नाही देत. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही कुठल्या सिच्युएशनला कशा पद्धतीने सामोरे जातात हे तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यात तसे प्रसंग आल्याशिवाय तुम्ही घडणार आहे का. आता बरोबर. माझी तर शनीची महादशा 2012 पासून चालू आहे. माझी स्वतःची चालू आहे हा. म्हणजे ह्याच्यामध्ये महादशेमध्ये माझ्या लाईफमध्ये बरेच हे आले, टर्न्स आले की हे असं झालं ते तसं झालं, पण त्याच्याकडे जर मी पॉझिटिव्हली पाहिलं तर आज माझं सगळंच छान आहे. म्हणजे शनी वाईट नाहीये. मॅम आता जो प्रश्न येतो तो माझ्या म्हणजे अख्ख्या पूर्ण आपल्या जे भारताची ऑडियन्स आहे ती म्हणजे रिलेट करणार आहे. हा, कुणाचं लग्न जमत नाही किंवा लग्न जमतंय, कुंडली मिलान पण होतीये तरी त्यांचं डिवोर्स होतं ते, किंवा असं पण विचार करू शकतो की आपण की कुणाकुणाचं लग्न जमत नाहीये, 35 गाठले 36 गाठले, सगळ्या पूजा करून झाल्या, सगळे उपाय करून झाले, तर ह्याच्यावरती ज्योतिषशास्त्र काय म्हणतं? आता ह्याच्यामध्ये आपण म्हणजे अमेरिका म्हणजे बाहेरचे जे देश आहेत ते कुंडली वगैरे काहीच बघत नाही, हे डायरेक्ट लग्न करून रिकामे होतात. पण आपल्या भारतामध्ये लग्न हा एक संस्कार आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो की लग्न म्हणजे एक संस्कार झाला आपल्या ह्याच्याप्रमाणे, भारतीय संस्कृतीप्रमाणे. त्याच्यामध्ये लग्न म्हणजे जे हा मुलगा आणि मुलगी एकत्र येतात, म्हणजे ते शिवशक्तीचं एक प्रतीक असतं. आणि ह्याच्यामध्ये फक्त मुलगा आणि मुलगी एकत्र येत नाही, तर त्याच्यामध्ये 2 कुटुंब एकत्र येतात. आणि जेव्हा ती 2 कुटुंब एकत्र येतात तेव्हा पूर्ण फॅमिली एक अटॅच होते एकमेकांशी, बरोबर आहे. म्हणजे आपण त्यावेळेस कुंडली का बघतो, म्हणजे असं वाटतं की कुंडली बघून खरंच काही होतं का, या गोष्टी प्रश्न आहे. मग याच्यामध्ये आपण कुंडली बघण्याचं कारण असं असतं की 18 गुण जुळले तरी पत्ते म्हणजे नवरा बायकोंचं पटत नाही आणि 36 गुळले तरी पटत नाही, या गोष्टी मेन आहेत, बरोबर आहे. म्हणजे नवरा बायको म्हणल्यानंतर भांडायला भांडं हे लागतंच. पण जेव्हा या गोष्टी होतात, जेव्हा 2 फॅमिली बरोबर असतात तेव्हा त्या दोन्ही फॅमिली त्या दोघांना समजून घेतात. म्हणजे ह्या गोष्टीसाठी त्या फॅमिली बघणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर कुंडलीमधले गुण बघणं का गरजेचं असतं, याच्या पाठीमागे सायन्स आहे. ओके. म्हणजे जेव्हा आपण दोघांची पत्रिका बघतो तेव्हा त्या पत्रिकेमध्ये शुक्र आणि चंद्र या 2 गोष्टी आपण बघतो पत्रिकेमध्ये, मुलाच्या पण आणि मुलीच्या मध्ये. जर त्या मुलाच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा मनाचा कारक असतो, तो जलतत्वाचा कारक असतो. चंद्र काय देतो, तो पॉझिटिव्हपणा देतो, म्हणजे ती व्यक्ती किती भावनिक आहे. म्हणजे मुलाच्या पत्रिकेमध्ये मुलगा खूप भावनिक असेल आणि मुलगीचं प्रॅक्टिकल असेल तर दोघांचं पटेल का, नाही पटणार. त्याच्यानंतर शुक्र हा लॅविशपणा देतो, केअर टेकिंग नेचर देतो. म्हणजे एखाद्या मुलाच्या पत्रिकेमध्ये शुक्र खूप म्हणजे तो मुलगा खूप काळजी घेणारा असेल आणि ती मुलगी एकदम नॉर्मल असेल तर दोघांचं बॉन्डिंग होईल का, नाही होणार. म्हणजे दोघांच्या मध्ये चंद्र आणि शुक्र हे जर पॅरलल जर चालले तर दोघं एकमेकांची काळजी घेऊ शकतात, दोघं एकमेकांना समजून घेऊ शकतात. म्हणून कुंडली जुळवताना फक्त गुण नाही तर त्यांच्यातला चंद्र शुक्र बघणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे संतान आपण बघतो, म्हणजे संतान योग पण पत्रिकेमध्ये बघतो. तर संतान योग बघतो म्हणजे नेमकी काय, तर संतान योग हा 5व्या स्थानावरनं पाहतात, 5व्या भावामध्ये असतं. त्याच्यामध्ये एक नाड आहे का, तर एक नाड म्हणजे पूर्वी आपण ब्लड ग्रुप बघत नव्हतो, म्हणजे वात, पित्त आणि कफ प्रवृत्ती, पण एक नाड म्हणजे ते असतं.
पण ती पूर्वी आपण ब्लड ग्रुप बघत नव्हतो, त्यामुळे ती नाडी बघितली जायची. पण आता आपण ब्लड ग्रुप बघतो. एक नाड म्हणजे काय, तर ब्लड ग्रुप आला तो. म्हणजे ह्याच्यामध्ये पत्रिकेमध्ये जरी एक नाड आली पण ब्लड ग्रुप जर वेगळा असेल तर ती पत्रिका जुळते. आणि सपोज जर 14च गुण जुळतात एखाद्या पत्रिकेमध्ये आणि त्या दोघांची एक नाड येते, म्हणजे लोक आता माझ्याकडे येतात, लोक म्हणतात अगं पत्रिका जुळते पण एक नाड येते, मग ते लग्न ठरता ठरता राहतंय. मग मी त्यांना सांगते की एक नाडीचा एवढा प्रॉब्लेम नसतो. म्हणजे एक नाड जरी असेल पण ब्लड ग्रुप जर वेगळा असेल तर त्याचे 8 गुण असतात. म्हणजे जर 14 गुण जुळत असतील आणि ते 8 गुण जर ब्लड ग्रुप जर वेगळा असेल आणि ते त्याच्यामध्ये मिक्स केले तर 22 गुण जुळतात. म्हणजे हो. पत्रिकेमध्ये 18 पेक्षा जास्त गुण लागतात. मग ती पत्रिका जुळते ना. म्हणजे ह्या गोष्टी नाही माहिती. हो. म्हणजे त्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. म्हणजे त्या पत्रिकेमध्ये ब्लड ग्रुप वेगळा आहे का, ब्लड ग्रुप जर एक असेल तर त्याच्यामध्ये आरएच फॅक्टर हा वेगळा आहे का, ह्या गोष्टी पण बघणं कन्सिडर असतं. म्हणजे दोघांचं सेम ब्लड ग्रुप पाहिला असं म्हणते का तुम्ही? नाही नाही, वेगळा ब्लड ग्रुप लागतो. ओके. पण एक पण कधी कधी असतो, एक नाड असते आणि एक ब्लड ग्रुप पण येतो. मग त्यावेळेस मग सगळी पाहणी झालेली असते, आवडलेलं असतं. मग त्याच परत पुढे प्रश्न पडतो की एक नाड पण आहे, ब्लड ग्रुप पण आहे. मग तेव्हा मी सजेस्ट करते की तुम्ही डॉक्टरांना विचारा की आरएच फॅक्टर कसा आहे. मग त्याच्या पद्धतीनं मग बाळ व्हायला त्रास नाही होणार ना, मग त्याच्यामध्ये मग पुढे जायला काहीच हरकत नाहीये ना. आणि त्याच्यामध्ये बाळासाठी गुरुबळ पण लागतं, मग त्या गोष्टी पण आपण तिथे कन्सिडर करतो. म्हणजे त्याच्यासाठी कुंडली बघतात. तिसरं म्हणजे पत्रिकेमध्ये मंगळ आपण बघतो. म्हणजे आपण म्हणतो मंगळ मुलगी, मंगळाचा मुलगा, ह्या गोष्टी नसतात. मंगळ हा काय करतो, मंगळ हा त्यांच्यातली वासना दाखवतो, म्हणजे त्यांच्यातलं अट्रॅक्शन दाखवतो. आणि त्याच्यामध्ये जर एखाद्याला मंगळ एखाद्याचा चांगला म्हणजे त्याच्यामध्ये मंगळ हा असेल आणि त्याच्यामध्ये तो मंगळ खूप प्रभावी असेल आणि तिच्या पत्रिकेमध्ये जर मंगळ प्रभावी नसेल तर त्याच्यामध्ये जे फिजिकल रिलेशन पाहिजे त्याचं ते आलं नाही तर त्याच्यामध्ये म्हणजे जे लग्नाचा मेन गाभा आहे तो फुलफिल होणार आहे का, नाही होणार आहे. आणि म्हणून त्यांच्यामध्ये वासनेची तीव्रता किती आहे हे आपण मंगळावरनं बघतो. आणि म्हणून मंगळ पत्रिकेमध्ये दोघांच्या पण बघणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर ते झालं, त्याच्यानंतर आपण पुढे जातो की षडाष्टक योग येतो. षडाष्टक योग म्हणजे काय, बरोबर आहे. म्हणजे आता सपोज मकर रास आहे आणि मिथुन रास आहे. मकर राशीपासून मिथुन राशी 6वी येते, बरोबर आहे. म्हणजे अशा प्रत्येक राशीपासून जी रास 6वी येते त्याला आपण षडाष्टक योग येतो. म्हणजे मकर म्हणजे काय, तर मगर. आणि मिथुन राशीचे चिन्ह काय, तर मुलगा आणि मुलगी. मगर कोणाला खाते, माणसाला. बरोबर. मग जर मकर राशीचा मुलगा आणि मिथुन राशीची मुलगी असेल तर त्यांचं पटेल का, नाही पटलं. बरोबर आहे. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींना त्यांच्यात वाद राहणार. म्हणजे तिथे पण तो षडाष्टक योग बघणं पण गरजेचं असतं पत्रिकेमध्ये. म्हणजे पत्रिका जुळताना चंद्र शुक्र, संतान योग, षडाष्टक योग, मंगळ, त्याच्यानंतर पुढे जे येतं तर त्याच्यामध्ये आपण ग्रहदशा पण बघतो. म्हणजे आता सपोज की ठीक आहे ह्या गोष्टी आपण बघितल्या, लग्न केलं, पण जर त्याच्या पत्रिकेमध्ये राहूची दशा असेल, मुलीच्या पत्रिकेमध्ये गुरुची दशा असेल, राहू गुरु शत्रू आहेत, मग दशा जर विभिन्न असतील आणि त्या दोघांना जर माहितीच नसेल तर त्या दोघांचं पटेल का, बापरे. हो, कळलं. हो. म्हणजे त्याच्यामध्ये त्या दोघांच्या दशा मित्रग्रहांच्या चालू आहेत का, म्हणजे त्याची जर गुरुची दशा असेल, हिची जर शनीची असेल, गुरु शनी मित्र आहेत ना. मग त्याच्यामध्ये ह्या दशा लांब असतात, 15, 16, 19 वर्ष, 17 वर्ष अशा असतात. मग त्याच्यामध्ये दोघांचं पटलं पाहिजे ना. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी पण कन्सिडर करणं गरजेचं असतं. आणि म्हणून म्हणजे हे सायन्स आहे आणि म्हणून आपण कुंडली बघतो. आपण म्हणतो त्याचा विश्वास नाहीये किंवा म्हणजे जर ह्या गोष्टी जर दोघांच्या पत्रिकेमध्ये मॅच नाही झाला तर त्यांचं लाईफ चांगलं चालेल का, नाही चालणार. बरोबर आहे. म्हणजे कुंडली बघताना चंद्र शुक्र, संतान योग, मंगळ दोष, त्याच्यानंतर त्यांच्या ग्रह अंतर्दशा आणि षडाष्टक योग, ह्या 5 गोष्टी बघणं खूप महत्वाचं असतं. म्हणून आपण कुंडली जुळवतो. मला एक सांगा, आता तुम्ही एवढा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही आता हे 5 गोष्टी सांगितल्या, असं कुठला एक्सपिरियन्स आहे हे 5 गोष्टी जुळून पण त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात? मग याच्यामध्ये कसं आहे की ह्या गोष्टी आपण म्हणतो पण याच्यामध्ये आता दोघंही शिकतायत, दोघंही कमवतायत. मग याच्यामध्ये थोडासा इगो पण असतो ना किंवा अंडरस्टँडिंग पण असतं ना. म्हणजे ह्याच्यामध्ये संसार म्हणजे पत्रिका जुळवणं म्हणजे संसार झाला असं नाही. दोघांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे, काळजी घेणं पाहिजे आणि दोघांच्या फॅमिलीबद्दल दोघांना पण काळजी पाहिजे. म्हणजे जसं तुझ्या घरचं आहे तसं माझ्या घरचं आहे. मग आपण दोघं एकमेकांना समजून घेऊन तुझ्या घरचे माझ्या घरचे या दोघांचे आई वडील पण सेम आहेत ना. म्हणजे जशी तुझी जबाबदारी आहे तशी तुझ्या आई वडिलांची जबाबदारी माझं म्हणजे मी तू घेणं, तसं माझ्या आई वडिलांची जबाबदारी पण तू घेणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे मी मगाशी काय म्हटलं की 2 फॅमिली एकत्र येतात म्हणजे 2 फॅमिलीमध्ये पण ते अंडरस्टँडिंग राहणं, 2 फॅमिलीला त्या दोघांनी एकत्र ठेवणं गरजेचं असतं. पण याच्यामध्ये काय होतं की आता सध्या सतत फोन चालू असतात आणि त्यामुळे हे गैरसमज होतात आणि दोघांना पण आता एकमेकांसाठी वेळ फारसा नाही मिळत. बरोबर आहे. आणि त्यामुळे पण त्यांच्यामध्ये वाद होतात. पण संसार हा एकमेकांना समजून घेणं त्याच्यावरतीच असतो.
मला आता हा प्रश्न पडतोय की जसं तुम्हाला मी स्टार्टिंगलाच म्हटलं की म्हणजे 35 वय झाले मनुष्याचं किंवा व्यक्तीचं, तरी त्यांचं लग्न होत नाही, सगळे उपाय करून झाले, म्हणजे ह्याचा मेन उद्देश काय असतो, म्हणजे काय का असं होतं? म्हणजे ह्याच्यामध्ये कसं असतं की आता सगळे शिकतात, म्हणजे पूर्वी कसं लग्न कॉलेज झालं कम्प्लीट किंवा म्हणजे ग्रॅज्युएशन झालं की लगेच लग्न करायचे. पण आता कसं होतं की आपली डिग्री कंप्लीट होते, मग आता आपण जॉब बघूयात, जॉब झाल्यानंतर आपण स्टेबल होऊयात, ह्या गोष्टी असतात. आणि त्याच्यामुळे कसं की नंतर सगळ्यांच्या अपेक्षा वाढत चालल्या की घर पाहिजे, पॅकेज चांगलं पाहिजे, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं असतं. म्हणजे हा आपला थिंकिंगचा भाग झाला. पत्रिकेनुसार जर पत्रिकेमध्ये जर शनी असेल सप्तम स्थानामध्ये तर लग्नाचा योग उशिरा असतो. दुसरं म्हणजे पत्रिकेमध्ये जर कुंभक लग्न असेल, अर्क लग्न असेल, म्हणजे पत्रिकेमध्ये लग्नाचे 2 योग असतील तर लग्नाचा तो म्हणजे ते जर लग्न केल्याशिवाय लग्न ठरत नाही, त्याच्यामुळे पण लग्न व्हायला उशीर होतो. ओके. म्हणजे लग्नाचा एक विशिष्ट योग असतो, त्याच्यामध्ये जर लग्न झालं तर ते पटकन होतं. मग तो योग उशिरा जर असेल तर मग ते लग्न उशिराच होणार. ओके, मग ह्याच्यावरती काय उपाय वगैरे आहेत का तुमच्याकडे? मग त्याच्यामध्ये जेव्हा लग्नाचा योग नसेल तेव्हा त्याच्यामध्ये त्या अंतर्दशेमध्ये आपण लग्न ठरवण्याचा प्रयत्न करायचा. मग त्याच्यामध्ये आपण त्यांना उपाय देतो की हे आपण केल्यानंतर त्याच्यामध्ये लग्न ठरेल. मॅम, लोक आता घर घेत आहेत, त्यांचे EMI भरत आहेत, तर ज्योतिषशास्त्रानुसार हे आर्थिक समस्या ही खरंच मोठी समस्या आहे का? आता याच्यामध्ये आपण कसं म्हणतो की आता महागाई खूप वाढत चालली आहे, म्हणजे लोक घरं घेत आहेत, त्याच्यानंतर मुलांना मोठ्या मोठ्या शाळेमध्ये टाकतायत, म्हणजे EMI वाढतोय, मुलांची शाळेची फी वाढतीये, त्याच्यानंतर आपलं जगणं म्हणजे जे आपण काय जगतो ते लॅविश जगतो. म्हणजे मॉलमध्ये गेल्यानंतर आपण 15,000 शिवाय बाहेर पडत नाही त्याशिवाय. बरोबर आहे. मग आपल्याकडे पैसे कसे पुरणार? बरोबर आहे. म्हणजे आर्थिक चणचण ही प्रत्येकालाच जाणवतीये, कारण आपलं राहणीमान बदललंय, आपली जगण्याची जीवनशैली बदलली आहे. पण आर्थिक समस्या ही खरंच समस्या आहे का, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पण याच्यामध्ये जर आपण त्या पैशाचं व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं तर आर्थिक समस्या जाणवेल का, हा एक प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये जरी आपल्याकडे पैसा आला तरी त्याच्या पद्धत म्हणजे त्या पैशाचं कशा पद्धतीने तो टिकवायचा ही गोष्ट पण आपल्याला पाहिजे. मग आपण म्हणतो की आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत, मग आपण ह्या देवाचं करू, त्या देवाचं करू, किंवा आपण लक्ष्मीचं जास्त करू. म्हणजे लोक फक्त पैशासाठी लक्ष्मीकडेच जातात. पण पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. लक्ष्मी एकच नाहीये, अष्टलक्ष्मी आहेत. ओके. म्हणजे अष्टलक्ष्मीची कृपा आपल्यावरती असणं म्हणजे आपण सगळ्या गोष्टीनं समृद्ध असणं. अच्छा, त्याच्यावरती थोडं सांगा काय असतं? म्हणजे अष्टलक्ष्मी म्हणजे काय, तर याच्यामध्ये अष्टलक्ष्मी म्हणजे आदिलक्ष्मी ही पहिली येते. आदिलक्ष्मी म्हणजे काय, तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे काय दिलेलं असतं, म्हणजे जे संस्कार किंवा जो बिझनेस, आता चितळे बंधू यांनी जो व्यवसाय केला हा पूर्वीपासून आहे, पण तो त्यांच्या पिढ्यांना तो सोपवला. त्यांच्या पिढीने काय केलं ते की तो व्यवसाय पुढे वाढवला, त्यांचं नाव टिकवलं. बरोबर आहे. पण आता काय लोक काय करतात की शेती विकतात, जमिनी विकतात, तो पैसा घेतात आणि पैसा घेतल्यानंतर गाड्या घे, हे घे, ते घे, त्या गोष्टी, म्हणजे तो पैसा काय होतो, व्यर्थ जातो. बरोबर. म्हणजे ती लक्ष्मी जी येतीये किंवा जो आपल्याकडे बिझनेस आहे तो आपण पुढे जतन करणं, संस्कार आपले जपणं, हे करणं, म्हणजे हे कोण देतं आपल्याला, आदिलक्ष्मी देते. म्हणजे आपल्याकडे जे पूर्वीपासून जे आलेलं आहे ते टिकवणं आणि वाढवणं, हे म्हणजे आदिलक्ष्मी. म्हणजे आदिलक्ष्मीची कृपा ज्याच्यावरती असते तो माणूस पुढे जाणारच. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला तुमच्या आजोबांनी जर काही प्रॉपर्टी दिली, त्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे ते बिझनेस करत असतील तर तो बिझनेस तुम्ही पुढे वाढवला तर त्याच्यामध्ये अजून भरभराट होणार. पण तुम्ही तो वाढवलाच नाही तर भरभराट होणार आहे का? म्हणजे तुमच्याकडे तो इन्कम सोर्स चालू राहणार आहे का? नाही. बरोबर आहे. म्हणजे आदिलक्ष्मीची कृपा तुमच्यावरती असणं गरजेचं असतं. किंवा आता आपल्याकडे काही नाहीये पण आपण कमवलं, आपण एखादा बिझनेस सेटल केला आणि आपण आपल्या मुलांना तो पुढे दिला तर त्या गोष्टी चालू होतात. बरोबर. म्हणजे आदिलक्ष्मीच्या पद्धतीनं ती कृपा आपल्यावरती असणं गरजेचं असतं. दुसरं असते ती धनलक्ष्मी. धनलक्ष्मी म्हणजे काय, तर एखादा माणूस कंटिन्यू काम करतो, म्हणजे तुम्ही पॉडकास्ट करताय, बरोबर आहे, म्हणजे हा तुमच्यासाठी नवीन फील्ड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य आहे, प्रामाणिकपणा आहे, पण तुमचं पॉडकास्ट खूप छान चालतं. पण एखादं पॉडकास्ट असं होतं की एका रात्रीत तुम्ही फॉर्मला येताय. बरोबर आहे. म्हणजे धनलक्ष्मीची कृपा तुमच्यावरती असणं गरजेचं असतं. म्हणजे धनलक्ष्मीची जर कृपा असेल तर माणूस एका रात्री स्टार होतो. कळलं? थोडं राहू बद्दल सांग, म्हणजे ते राहूला रिलेट करते तसं काय का? नाही, ते राहूला रिलेट नाही करत. याच्यामध्ये राहू म्हणजे हा रंगाचा राजा म्हणतो, हा राहू आहे, आणि लक्ष्मी ही वेगळी. म्हणजे धनलक्ष्मी काय करते, एका माणसाला एका रात्रीमध्ये स्टार बनवण्याचं काम धनलक्ष्मी करते. कळलं? पुढची येते ती धान्यलक्ष्मी. म्हणजे धान्यलक्ष्मी म्हणजे काय, तर काय कायच्या घरामध्ये खायला पण अन्न नसतं. बरोबर आहे. म्हणजे धान्यलक्ष्मीची कृपा त्याच्याकडे असते का?
म्हणजे लोक सकाळचं खातात, संध्याकाळची त्यांना चिंता असते हो. की संध्याकाळी आपण जेवण, ही सत्य परिस्थिती आहे हो, आपल्या तेवढं आहे. महाराष्ट्रातली किंवा आपल्या भारतातली. बरोबर आहे. म्हणजे धनलक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न आहे का? नाही. बरोबर आहे. म्हणजे लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा आला का? नाही. बरोबर आहे. म्हणजे ती धनलक्ष्मी किंवा एखाद्याचं मिठाईचं दुकान आहे, खूप मिठाई आहे त्याच्याकडे, म्हणजे असं भरभरून वाहती आहे, पण त्याच्या घरातल्या सगळ्यांना डायबिटीस आहे. तो माणूस खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. म्हणजे धनलक्ष्मीची कृपा आहे का? नाही. बरोबर आहे. हा. म्हणजे त्या धनलक्ष्मीची कृपा पण आपल्यावरती असणं गरजेचं आहे. हम्म. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढची येते ती संतान लक्ष्मी. म्हणजे माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे किंवा एखाद्या माणसाकडे खूप प्रॉपर्टी आहे, पण त्याचा वंश चालवायलाच कोणी नाहीये. म्हणजे त्याच्याकडे संतान लक्ष्मीची पण कृपा आहे. किंवा एखादा माणूस आहे, त्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टी, पण त्याची संतान जी ही व्यसनाच्या आहारी गेली असेल किंवा ती जर व्यवस्थित नसेल, वाम मार्गाला लागली असेल, तर त्याचा उपयोग आहे का? नाही. म्हणजे आपल्याला जी संतान होणार आहे किंवा जी संतान हवी आहे, ती सर्व गुण संपन्न हवी किंवा बरोबर. आपला वंश पुढे नेणारी, आपल्या वंशाचं नाव पुढे करणारी हवी. बरोबर. म्हणजे संतान लक्ष्मीची पण कृपा आपल्याला हवी. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे येते ती गजांत लक्ष्मी. गजांत लक्ष्मी म्हणजे काय? तर पूर्वी राजा हत्ती पाळायचे, आता आपण हत्ती पाळतो का? नाही. बरोबर आहे. पण आता हत्ती पाळत नाही, पण आपण हत्तीसारख्या गाड्या वापरतो. स्कोडा, किया, जॅग्वार, ह्या गाड्या कोणाकडे असतात? जे खूप मोठे मोठे श्रीमंत लोक असतात त्यांच्याकडे असतात. एक नाही, 4-5 अशा गाड्या असतात. हो. बरोबर आहे. मग तशा गाड्या जर तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही कोणाचं काय करायचं? गजांत लक्ष्मीची कृपा पण हवी ना. आणि याच्यामध्ये गजांत लक्ष्मीची जर कृपा असेल तर तुमच्या दारामध्ये एवढ्या गाड्या दिसणार. बरोबर आहे. म्हणजे फक्त पैसा हवाय का आपल्याला? नाही. आपल्याला भरपूर धनधान्य घरामध्ये हवं, आपल्याला छान संतान हवी, आपलं नाव हवं, किंवा आपण जे करतो ते पुढे गेलं पाहिजे, ह्या गोष्टी आल्या. बरोबर आहे. म्हणजे आदी लक्ष्मी, धनलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतान लक्ष्मी, धान्य लक्ष्मी, ह्या लक्ष्मी आहेत. पुढे येते ती विद्यालक्ष्मी. ओके. विद्यालक्ष्मी म्हणजे काय? तर तुम्हाला काहीतरी करायचंय, पण तुम्हाला नॉलेजच नसेल तर तुम्ही करणार आहे का? नाही. म्हणजे जर तुम्ही शिकलाच नाही तर तुम्हाला पैसा कमवता येईल का? म्हणजे विद्येविना गती गेली, गतीविना मती गेली, मतीविना धन गेले. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला सरस्वतीची कृपा असणं गरजेचं आहे. म्हणजे विद्यालक्ष्मी पण तुमच्याकडे हवी. म्हणजे खूप श्रीमंत लोक असतात पण त्यांना लिहिता वाचताच येत नाही. हो. उपयोग आहे का? नाही. आता कालच मी एका क्लिनिकमध्ये गेले होते, तर क्लिनिकमध्ये गेल्यानंतर ते लोक खूप श्रीमंत होते, पण त्या बाईला त्यांनी सांगितली तुम्ही साईन करा. त्या बाईला मराठीत साईन पण करता येत नाही. ओके. त्या माणसाने तिच्या हाताला धरून ती साईन केली. म्हणजे विद्यालक्ष्मीची पण गरज आहे ना आपल्याला. हो. बरोबर आहे. विद्यालक्ष्मी जेव्हा येते तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो. त्याच्यानंतर येते वीरलक्ष्मी. वीरलक्ष्मी म्हणजे तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम येतो, जेव्हा आता सपोज आता माझ्याकडे गेल्या महिन्यातच एक माणूस आला होता, खूप प्रॉब्लेम मध्ये होता, म्हणजे शेअर मार्केटमध्ये पूर्ण लॉस मध्ये गेला, सगळे डिप्रेशन मध्ये होते, घरात म्हणजे खायचे हाल आहेत, पैसाच नाहीये त्याच्याकडे, आणि खूप डिप्रेशन मध्ये गेला. मग त्यानं काय ठरवलं, मी त्याला विचारलं पत्रिका बघून, तुम्ही आत्महत्येचा विचार केला का? तुम्ही घरातल्या नविश ठेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला का? तेव्हा त्या दोघं नवरा बायको रडायला लागले. ते म्हणले तुम्हाला कसं कळलं? म्हणलं नाही, पत्रिकेवरनं कळतंय. तर ते म्हणाले की हो, म्हणे की आता सोर्सच नाही राहिला जगाला, मग आम्ही आमच्या मुलांना वाढवू कसं? मग त्यापेक्षा आम्हीच सगळे संपून जातो. अरे बापरे. म्हणजे इतकं डिप्रेशन त्यांना आलं. पण जर वीरलक्ष्मीची त्यांच्यावरती कृपा असेल तर वीरलक्ष्मी हिंमत साहस धाडस देते. म्हणजे कुठल्या पण परिस्थितीतून आपल्याला बाहेर आपण आपल्या कुटुंबाला काढू शकतो. हे कोण देतं? वीरलक्ष्मी देते. ओके. ओके. म्हणजे ह्या वीरलक्ष्मीची कृपा आपल्यावरती असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हो. नंतर येते ती विजयलक्ष्मी. म्हणजे आपण जे काय करतो त्याच्यामध्ये आपल्याला विजय मिळवून देणं, मान सन्मान प्रसिद्धी कीर्ती देणं, हे कोण देतं? विजयलक्ष्मी देतं. अच्छा. ओके. म्हणजे आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतान लक्ष्मी, गजलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी, ह्या 8 लक्ष्मी आहेत. ओके. म्हणजे ह्या 8 लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होणं म्हणजेच आपल्याला मान सन्मान प्रसिद्धी कीर्ती मिळणं. म्हणजे फक्त पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. बरोबर. आज ते मिथ झालं म्हणजे कळलं? हो. म्हणजे जी लोक आहेत ज्यांचं खूप नाव आहे, फेम आहे, त्यांच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांच्या घरात गाड्या आहेत, म्हणजे ह्या गोष्टीची कृपा असणं गरजेचं असतं. आणि म्हणून लक्ष्मीची जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा लक्ष्मीला आपण मागताना मागायचं. म्हणजे आपल्याला भूक लागते, आपण आईला मागितल्याशिवाय आपल्याला आई देते का? नाही. आई मला भूक लागली, आई मला जेवायला दे गं, आपण असं म्हणतो की नाही? हो. मग तसं जेव्हा आपण लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा आपण तिला ह्या गोष्टी मागणं गरजेचं ना, की मला ज्ञान, बुद्धी, आरोग्य, मान सन्मान, ऐश्वर्य प्रदान कर. बरोबर.
आणि आता हे जे तुम्ही सांगितलं जे 8 लक्ष्मीचे हे हा. ते आपल्याला किती आहेत हे कसं कळणार? आता याच्यामध्ये एखादा माणूस आहे, बरोबर आहे, हम्म. त्याच्यामध्ये आपण असं सहज बघितलं त्याच्याकडे, बरोबर आहे, त्याच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, पण त्याची मुलं जर कामच करत नसतील, मग त्याच्यावरती संतान लक्ष्मीची कृपा आहे का? ओके, समजलं. हा. बरोबर आहे. हा. किंवा एखादा जर माणूस आहे, म्हणजे त्याच्याकडे सगळं आहे, पण जर जो भित्र असेल, वीरलक्ष्मीची कृपा आहे का? किंवा एखादा माणूस खूप काम करतो, त्याच्यामध्ये खूप पोटॅन्शियल आहे, पण त्याच्यामध्ये नेम फेम आहे का? नाही. म्हणजे ह्या गोष्टी जाणवतात ना, हम्म. म्हणजे कोणत्या लक्ष्मीची कृपा त्याच्यावरती नाही. मग जर तुम्हाला, आणि आताचं हे कलियुग हे पैशावरती चाललंय, फक्त पैसा मिळवणं म्हणजे नाही, म्हणजे आता सगळे कामाला जातात, पैसा कमवतात, आपलं लाईफ जगतात, पण आपण जन्माला येऊन फक्त मरणं म्हणजे आहे का? म्हणजे आपण गेल्यानंतर आपलं नाव झालं पाहिजे. बरोबर म्हणजे म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो, बरोबर आहे, तेव्हा आपल्याला नाव नसतं, आपल्याला नाव दिलं जातं, आहे. आणि आपण आपल्यातला स्पार्क वापरून काहीतरी बनवतो. ओके. आता तुम्ही पॉडकास्ट करता, बरोबर आहे, हम्म. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे म्हणतात अनिकेत किती छान पॉडकास्ट करतो, हा. बरोबर आहे, पण जेव्हा जाताल तेव्हा तुमचं काय म्हणून येणार की तू पॉडकास्ट करणारा अनिकेत का, तो पॉडकास्ट करणारा अनिकेत का? बरोबर आहे. म्हणजे शरीर नाशवंत आहे, पण आपण जे नाव कमवतो ते नाव कसं राहतं, लाईफ टाईम राहतं. बरोबर आहे. लता मंगेशकर गेल्या, पण त्यांचा आवाज राहून गेला ना. आपण लता मंगेशकर म्हणलं की गाण्याची सम्राज्ञी, बरोबर आहे. कोकिळा असं म्हणतो. बरोबर आहे. बॅक इन द माइंड म्हणजे ते कळून येतं म्हणजे. हा, म्हणजे त्याच्यामध्ये हे कमवणं गरजेचं आहे, फक्त पैसा नाही. नेम फेम लॅविश लाईफ म्हणजे पैसा. मग हे कुंडलीवरनं कसं कळणार आपल्याला की माझ्यामध्ये कुठले हे लक्ष्मी? म्हणजे याच्यामध्ये आपण कसं म्हणतो की कुंडलीमध्ये डिग्री असतात. अच्छा. म्हणजे डिग्रीवरनं आपण कळतो की आपण कशामध्ये मास्टर होणार आहे. आता तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा स्ट्रॉंग असणार आहे, 2 अच्छा. नंबरच्या डिग्रीचा ग्रह असणार आहे. म्हणजे कुंडलीमध्ये डिग्री असतात, आत्माकारक, अमात्यकारक. म्हणजे अमात्यकारक जो डिग्री असते, अमात्यकारक जो ग्रह असतो, तो आपल्याला सांगतो की आपण लाईफमध्ये काय करणार आहे. आता माझ्या पत्रिकेमध्ये गुरु चांगला आहे. गुरु म्हणजे काय, तर ज्ञानाचं काम, कन्सल्टिंगचं काम. तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र चांगला आहे, म्हणजे तुम्ही कम्युनिकेशन मधून, मार्केटिंग मधून पैसा कमवणार आणि त्याच्यामध्ये टॉप लेवलला जाणार. अच्छा. ओके. म्हणजे हे कुंडलीवर न कळतं की तुम्हाला जर पैसा कमवायचा तर तुम्ही काय करायचं. समजलं. कळलं. त्या हिशोबाने तुम्ही प्रिडिक्ट करता हा, म्हणजे. आणि मग त्या पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीने जर पैसा कमवला तर तुम्हाला नेम फेम सगळ्याच गोष्टी मिळणार. बरोबर. मॅम, लाईफ ही सगळ्यांना भेटते, ही एकच असते लाईफ, बरोबर. तर संघर्ष पण सगळ्यांनाच करावा लागतो, पण ज्योतिषशास्त्रानुसार अशी कुठली स्पेसिफिक राशी आहे का ज्यांना संघर्ष जास्तच करावा लागतो? हो, आहे ना. म्हणजे ह्याच्यामध्ये संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो, पण ह्याच्यामध्ये स्पेसिफिक म्हणजे कर्क, वृश्चिक, मीन, कन्या आणि कुंभ या राशींना संघर्ष जास्त करावा लागतो, कारण हा त्यांचा स्वभाव असतो. म्हणजे कर्क रास जी असते ती जलतत्वाची रास आहे, त्या राशीचा स्वामी चंद्र आहे. ही लोक खूप पॉझिटिव्ह असतात, लोकांची अति काळजी करतात, आणि त्याच्यामध्ये लोकांबद्दल अतिभावुक असतात. म्हणजे दुसऱ्यांचा विचार करण्याच्या नादात त्यांचं करिअर बाजूला राहतं, त्यामुळे करिअरच्या बाबतीमध्ये त्यांना संघर्ष करावा लागतो. दुसरी रास आहे ती वृश्चिक रास. वृश्चिक राशीची लोक ही शांत आणि संयमी असतात, पण त्यांच्या डोक्यामध्ये आपण म्हणतो ना की अग्रेसिव्हपणा खूप असतो, म्हणजे डूक धरून बसलेली असतात, आणि त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की मलाच मान द्यावा. म्हणजे इगो आणि स्वतःच्या वर्चस्वामुळे ही थोडीशी मागे राहताना दिसतात. ओके. त्याच्यानंतर येतं मीन रास. मीन रास ही देवावरती विश्वास ठेवणारी जास्त असते, स्पिरिच्युअल असते, म्हणजे जाऊ दे, देव बघेल काय करायचं ते, या गोष्टी त्यांच्यामध्ये असतात. म्हणजे त्याच्यामध्ये देवावरती अतिविश्वास ठेवतात, चुकीच्या माणसांवरती पटकन विश्वास ठेवतात, मग त्याच्यामध्ये मग त्यांना चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टी कळत नाही, त्यामुळे त्यांना करिअरमध्ये वेळ लागतो. कन्या राशीची लोक असतात ती थोडीशी लाजरी बुजरी असतात आणि आत्मसंशक असतात, मी करते ते बरोबर आहे का, आणि परफेक्टनेस मला हवाय त्या गोष्टीतच जास्त वेळ घालवतात, आणि म्हणून कन्या राशीच्या लोकांना संघर्ष करावा लागतो. आणि कुंभ राशीची लोक ही म्हणजे अशी समाजामध्ये पटकन मिक्स होत नाही, अबोल असतात किंवा विरक्तीवादी असतात, त्यामुळे त्यांना संघर्ष करावा लागतो. ओके. आता ह्याच्यामध्ये माझा प्रश्न असा आहे की मी स्वतः तूळ राशीच आहे, तुम्ही तूळ राशीबद्दल बोलला नाही की म्हणजे संघर्ष करत नाही, म्हणजे असं का? म्हणजे आता तूळ राशीचं चिन्ह काय, तर बॅलन्स, म्हणजे तराजू. म्हणजे तूळ राशी, आणि आपण न्यायालयामध्ये बघतो तराजूच असतो. म्हणजे तुमच्या राशीची जी लोक असतात ना, ती लोक सगळीकडे बॅलन्स ठेवणारी असतात. म्हणजे तुम्ही घरामध्ये सगळ्यांना बॅलन्स ठेवणार, म्हणजे तुमचं जर लग्न झालं तर तुम्ही बायकोला पण खुश ठेवणार, आईला पण खुश ठेवणार. अच्छा. आणि तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र ही हौशी रास आहे, म्हणजे त्यांना लॅविश सगळ्याला आवडतं, लोकांना खुश ठेवायला आवडतं, सगळ्यांची काळजी घ्यायला आवडते, आणि त्याच्यामध्ये जर मला ह्या सगळ्या गोष्टी पार पाडायच्या तर मला स्वतः स्टेबल होणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही करिअरच्या बाबतीमध्ये जास्त विचार करता.
म्हणजे इन्कम सोर्स कसा आला पाहिजे, मी स्टेबल कधी झालं पाहिजे, आणि म्हणून तुळ राशीच्या लोकांना जास्त संघर्ष नाही करावा लागत. मॅम, ज्योतिषशास्त्रामध्ये आता भरपूर लोक ज्योतिषमध्ये भरपूर पूजा सांगतात, उपाय सांगतात, महागडे महागडे उपाय सांगतात. तर माझं असं म्हणणं होतं की पूर्वीचे ज्योतिष हे सेवाभावी होते, आता व्यवसाय झालाय का? आता ह्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? आता ह्याच्यामध्ये पूर्वी आपण जे बघतो, बरोबर आहे, म्हणजे ज्योतिष हे आपलं अथर्ववेद, यजुर्वेद, ऋग्वेद याच्यातून आलेले 5,000 वर्षापूर्वीच आहे, बरोबर आहे. म्हणजे पूर्वी राजांच्याकडे पण राजज्योतिषी असायचे. पण पूर्वीची पद्धत कशी होती, पूर्वी समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती आणि एकच माणूस घरातून बाहेर पडायचा आणि जे काही गावामध्ये येईल ते सगळं एकत्र यायचं. म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम सगळ्यांना यायचा, रोगराई सगळ्यांना यायची, मग राजा ज्योतिषाला विचारायचा आणि सगळ्यांना एकच उपाय द्यायचा. बरोबर आहे. म्हणजे तेव्हा ज्योतिष हे सेवाभावी होतं. पण आता काय झालंय की आता आपली लाईफस्टाईल बदलली, सगळी विभक्त कुटुंब पद्धती झाली, सगळे घरातून बाहेर पडतायत आणि त्याच्यामुळे सगळे करिअरच्या बाबतीमध्ये हे करतात आणि सगळे बाहेर पडल्यामुळे फिजिकली, मेंटली, इकॉनॉमिकली कुठे कोणी ना कोणीतरी डिप्रेशनमध्ये आहे आणि माणसाला वेळ नाहीये. मग ह्या गोष्टी कुठेतरी बोलाव्याशा वाटतात आणि म्हणून तिथे ज्योतिषाकडे माणूस जातो, बरोबर आहे. आणि जेव्हा ज्योतिषाकडे माणूस जातो तेव्हा त्या माणसाला काय प्रॉब्लेम आहे हा तो पर्सनली कन्सल्ट करतो. म्हणजे जर आपल्याला बरं नसेल तर आपण डॉक्टरकडे जातो, पण डॉक्टर जेव्हा कन्सल्ट करतो त्याचे पैसे घेतो की नाही? बरोबर आहे. मग तसा ज्योतिषी जर त्या माणसाला जर कन्सल्टिंग केलं तर त्याचे पैसे घेणार की नाही? बरोबर आहे. म्हणजे हा एक बिझनेस नाहीये, ही एक सेवा आहे. पण त्याच्यामध्ये काही काही लोक महागडी पूजा सांगून किंवा लोकांना घाबरून जर त्या गोष्टी करत असतील तर त्याला ते व्यवसायाचं रूप देतात. पण हे एक सेवाच आहे आणि त्याच्यामध्ये माणसांना अगदी न घाबरवता शांतपणे व्यवस्थित कमी उपायांमध्ये किंवा घरगुती उपायांमध्ये बाहेर काढणं म्हणजे ज्योतिष, म्हणजे ही एक सेवा. मॅम, आपल्या कुंडलीनुसार आर्थिक, मानसिक आणि शारीरिक हे दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्र कसा हेल्प करतो? आता ह्याच्यामध्ये कुंडलीमध्ये जे आर्थिक, मानसिक, शारीरिक जे त्रास असतात किंवा आपल्या घरामध्ये शांती नसते, एकोपा नसतो, बरोबर आहे, त्याच्यासाठी साध्या सिंपल रेमेडीज असतात. म्हणजे कुंडलीमध्ये आपल्याला जर आर्थिक प्रॉब्लेम असेल, सर्वसामान्य लोक पण ही करू शकतात. मग आर्थिक प्रॉब्लेमसाठी कुठले ग्रह असतात? तर बुध, शुक्र आणि गुरु. म्हणजे बुध जर स्ट्रॉंग करायचा असेल तर बुधवारी आपण गाईला जर कोथिंबीर खाऊ घातली तर आर्थिक चणचण दूर होते. दर शुक्रवारी जर आपण घरातल्या लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवला किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी ती खडीसाखर आपण संकल्प करून जर झाडाखाली टाकली तर आर्थिक चणचण दूर होते. गुरुवारी जर आपण 11 गुरुवार गाईला गुळ आणि हरभऱ्याची डाळ जर खाऊ घातली तर आर्थिक चणचण दूर होते. त्याच्यानंतर कुंडलीमध्ये किंवा सर्वसामान्य लोकांना जर शारीरिक व्याधी असतील तर 11 शनिवार आपण तिळाच्या तेलाचा दिवा जर शनी मंदिरामध्ये दान केला तर आपल्या शारीरिक ज्या व्याधी आहेत त्या दूर होतात. त्याच्यानंतर जर आपण शनिवार, अमावस्या आणि पौर्णिमा पिवळी मोहरी जर अंगावरनं उतरून जर ती तव्यामध्ये जाळली तर जो राहूचा दोष असतो, म्हणजे जो नजरबाधेचा दोष असतो किंवा बाहेरची जी काही बाधा असते ती निघून जायला त्रास होतो. त्याच्यानंतर मंगळामुळे आपल्याला ऍसिडिटी होते किंवा ॲग्रेसिव्हपणा त्या माणसाचा वाढतो. तो माणूस अमावस्या पौर्णिमेला अति पॅनिक होतो किंवा घरामध्ये चिडचिड करतो. मग त्यासाठी आपण जर घरामध्ये हनुमान चाळीसा, रामरक्षा स्तोत्र रात्री जर ऐकलं तर त्याच्यामध्ये घरामध्ये त्या माणसाला जो काही त्रास होतो ॲग्रेसिव्हपणाचा तो कमी होतो. ओके. त्याच्यानंतर जो प्रश्न येतो, म्हणजे आपण आर्थिकवरती बोललो, शारीरिकवरती बोललो, त्याच्यानंतर मानसिकरित्या पण डिप्रेशन जास्त वाढत चाललंय. म्हणजे माणूस एन्झायटीमध्ये जास्त जातोय, बरोबर आहे. म्हणजे कुंडलीनुसार ते चंद्रानुसार कळतं. पण आता प्रत्येक माणसाला माणूस दुरावलाय, माणूस एकमेकांशी बोलत नाही, मग त्याच्यामध्ये तो डिप्रेशनमध्ये चाललाय. म्हणजे आता चंद्र इनबॅलन्स होतोय, बरोबर आहे. मग कुंडलीनुसार जर आपल्याला चंद्र बॅलन्स करायचा असेल तर सर्वसामान्य रेमेडीज काय करायची, तर आपण रोज शंकराला दूध आणि अखंड तांदूळ जर वाहिले, म्हणजे त्याचा जर अभिषेक केला तर आपला चंद्र बॅलन्स राहतो. त्याच्यानंतर महिन्यातून एकदा आपण एखाद्या गरीबाला तांदळाचं दान केलं किंवा दुधाचं दान केलं तर चंद्र आपला बॅलन्स राहतो. किंवा रात्री आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये बसून चंद्राकडे एकटक बघून जर त्राटक केलं तर चंद्र बॅलन्स होतो. या गोष्टी असतात. त्याच्यानंतर आता घरामध्ये सतत भांडणं पण होतात, म्हणजे घरामध्ये एकोपा नसतो, बरोबर आहे. म्हणजे घरामध्ये आपण आल्यानंतर जेवायला बसलो तरी कधी कधी वाद होतात, म्हणजे कोणीतरी येऊन जातं, निगेटिव्हिटी येते. आता घर क्लीन कसं करायचं, म्हणजे घरात शांती लाभण्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी पण साध्या सिंपल रेमेडीज असतात. घरामध्ये जर शांती हवी असेल तर अमावस्या, पौर्णिमा आणि शनिवार दहीभात जर आपण घरातून फिरवला, घरावरून आपण 3 वेळा उतरवला, रात्रभर आपण तो घरामध्ये ठेवला आणि जर दुसऱ्या दिवशी आपण तो कावळ्याला खाऊ घातला तर आपल्या घरातला पितृदोष दूर होतो. म्हणजे आपल्या पूर्वजांची कृपा आपल्यावरती राहते, त्यामुळे आपल्या घरात शांती राहते.
त्याच्यानंतर Okay. आपण घरामध्ये फरशी पुसताना त्याच्यामध्ये हिंग, मीठ, हळद जर टाकलं तर आपल्या घरातला ओरा क्लीन होतो. त्याच्यानंतर आपण तिन्ही सांजेला गौरी, त्याच्यानंतर तूप आणि लोबान धूप जर घरामध्ये जाळलं तर घरामध्ये असं शांत आणि प्रसन्न वाटतं, म्हणजे घरातला ओरा क्लीन होतो. अच्छा. म्हणजे अशा साध्या सिंपल रेमेडीज करून आपल्या कुंडलीतली, आपल्या आयुष्यातली जे आर्थिक, मानसिक, शारीरिक जी चणचण आहे ती आपल्याला दूर करता येते. ओके ओके ओके, थँक्यू. खूपच माहिती दिली तुम्ही ह्याच्याबद्दल. आपलं खरंच खूप लॉंग हे चाललंय, टाइम बाउंडिंग आहे, पण पुढे. एक शेवटचा प्रश्न घेऊया हो. आपण. मग कुंडलीनुसार हे नशीब बदलता येतं का हे पहिल्यापासून निश्चित असतं? आता ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की नशीब बदलता येतं का, हा हो. कुंडलीमध्ये मोठा प्रश्न पडतो. आले लोक पण म्हणतात की हे बघितल्यानंतर खरंच फरक पडतो का. हम्म. बरोबर आहे, पण आपण जेव्हा जन्माला येतो ग्रह नक्षत्रांनुसार आपली पत्रिका स्थिर असते. बरोबर आहे, आणि आपले जे भोग भोगायचे ते प्रारब्ध पण स्थिर असतं. प्रारब्ध बदलता येत नाही, पण प्रारब्ध जरी बदलता येत नसलं तरी त्या प्रारब्धाला योग्य दिशा देण्याचं काम आपल्यातला पुरुषार्थ करतो. बरोबर. पुरुषार्थ म्हणजे काय, तर प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर, आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपण आपल्या ज्या काही गोष्टी हव्यात, जे नशिबामध्ये नाही ती गोष्ट मिळवणं म्हणजे पुरुषार्थ होय. ओके. म्हणजे पुरुषार्थाच्या जोरावरती आपलं नशीब बदलता येतं. म्हणजे एखाद्याचा धनगराचा मुलगा आहे, त्याच्या घरातले सगळे मेंढ्याच पाळतात, पण ते त्याचं प्रारब्ध झालं, बरोबर. पण त्याच्यामध्ये इच्छाशक्ती प्रचंड आहे, मला IAS ऑफिसर व्हायचंय, आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती त्यानं त्याचं प्रारब्ध बदललं, तो IAS ऑफिसर झाला. म्हणजे हे आपल्यावर आहे, ओके. जे पुरुषार्थाच्या जोरावर नशीब बदलता येतं. तर मित्रांनो, टाइम बाउंड आहे म्हणून हा पॉडकास्ट आपल्या इथे थांबवता येत आहे. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, तुम्हाला कुठले क्वेश्चन्स असतील पॉडकास्ट बाबतीत तर आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर सांगा. आणि कुठल्या पार्टमध्ये जर काही समजलं नसेल तर ते पण कळवा आम्हाला कॉमेंट्समध्ये. जर तुम्हाला ह्या पॉडकास्टचा सेकंड पार्ट पाहिजे असेल तर ते पण कळवा आम्हाला, त्या हिशोबाने आम्ही प्लॅन करूया. आणि मॅम, तुम्हाला कसं वाटलं इथं येऊन? मला खूप छान वाटलं, आणि एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही एवढं नाव कमवलं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करतात, म्हणजे तुम्हाला ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे. धन्यवाद मॅम. तुम्ही इथे येऊन आमच्या ऑडियन्सला एवढं मार्गदर्शन करते, हेच आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि असंच मार्गदर्शन करत राहा. आणि गाईज, तुम्ही मॅमला कनेक्ट करू शकता. मी त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता. तुमचे क्लासेस पण असतात. असंच इनोव्हेटिव्ह पॉडकास्टसाठी डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू यथार्थ टॉक्स. थँक्यू.